इस न्यूज के प्रायोजक हैं अफजान जूस एंड फालूदा, पेंटर चौक, बीजापुर वेस्ट, सोलापुर। आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर लोकसभा 2024 को लेकर आज 22 अप्रैल 2024 को चुनाव से अपना नॉमिनेशन पीछे लेने की आखिरी डेट पर वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार राहुल गायकवाड़ ने अपना फॉर्म पीछे ले लिया है और साथ ही संविधान के लिए ये कदम उन्होंने उठाया है, ऐसा कहकर जनता से माफी मांगी है। गेले 15 दिवस झाले जेव्हापासून माझी उमेदवारी डिक्लेअर झाली तेव्हापासून आजपर्यंत उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर मी सोलापूर जिल्ह्यात आलो। सोलापूर जिल्ह्यात आल्यानंतर इथली जी कार्यकर्णी आहे त्या सगळ्यांची माझी भेट झाली, इथल्या जनतेशी भेट झाली। एकंदरीत आंबेडकरी चळवळ ही माझ्या मनात, हृदयात आणि DNA मध्ये आहे आणि मी इथं 15 दिवसांमध्ये जे अनुभवलंय ते चळवळ नव्हे हे मला प्रामुख्याने लक्षात आलेलं आहे। निरागस जनता मी आता म्हटलं त्याचं कारण हे आहे की आपली भोळीबाबळी जनता ती फक्त एका नावाच्या खाली, आंबेडकर नावाच्या खाली, बाबासाहेब आंबेडकर ह्या नावाखाली किती इमोशनल आहे, किती मनापासून तो आदर आहे हे सगळ्याची जाणीव आहे मला। पण कुठेतरी ह्या पूर्ण 15 दिवसाच्या कालावधीमध्ये मला हे कळालं की चळवळ आहे, लोकांच्या मनात आहे, बाबासाहेब आंबेडकरांचं जे नाव आहे त्याच्या मागे ताकद आहे, पण त्याच्या खालती जी फळी आहे ती पूर्णपणे पोकळ आहे आणि चळवळीला पोषक नाही आहे। आणि चळवळीला पोषक नसणारी जर ताकद असेल त्या नावाखाली तर त्या ताकदीचा परिणाम जो आहे तो उलट्या दिशेने होऊ शकतो। जे बाबासाहेबांनी आपल्याला म्हटलंय की त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की त्या काळात त्यांनी एक स्टेटमेंट पास केलं होतं की मुझे मेरी पढ़ी लिखी जनता ने धोखा दिया। तर आज सुद्धा ती परिस्थिती आहे की शिकलेली सवरलेली जनता आहे आपली बऱ्यापैकी, त्यांना कळतं, त्यांचं वाचन आहे, त्यांना एक्सपोजर आहे, त्यांना गोष्टी कळतात। आज प्रत्येकाच्या हातात फोन आहे, त्या फोनच्या माध्यमातून त्यांना सगळ्या गोष्टी कळतात आणि ह्या सगळ्या गोष्टी कळत असतानाही त्यांचे जे स्वतःचे ते म्हणतो स्वार्थ जो आहे, म्हणजे कार्यकर्णीचा म्हणा किंवा काही लोकांचा, जनता नाही म्हणते मी आधीच म्हटलं निरागस जनता, पण कार्यकर्णी फळी जी आहे त्यांचा स्वार्थ आंबेडकर साहेबांच्या नावाखाली, बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या नावाखाली त्यांचा स्वार्थ आजही तितकाच घट्ट त्यांच्या मनात दडलेला आहे। तिकडे मला कुठेही बाबासाहेब दिसत नाहीत, बाबासाहेबांचं स्वप्न दिसत नाही, बाबासाहेबांची चळवळ दिसत नाही। आता ह्याचा दुष्परिणाम म्हणजे काय होईल की मी तर इथं या मैदानात उतरलो होतो लढण्यासाठी, पण एकंदरीत जर माझी फळी बघितली आणि फळी बघितल्यानंतर या माझा 15 दिवसाचा अनुभव बघितला, त्यातनं मला ठामपणे हे वाटतंय की जरी म्हणजे मला मैदानात सोडले, माझ्या हातात बंदूक दिली आहे पण त्यात गोळ्या दिलेल्या नाही आहेत। गोळ्या जरी दिल्या असतील तर त्यात छर्रे दिलेले आहेत ज्याच्याने मी ते युद्ध कुठल्याही रीत्या लढवीन, पण पार पाडता येणार नाही आणि ते युद्ध जिंकता येणार नाही, अशा प्रकारचं एक चित्र माझ्यासमोर उभं राहत आहे। हे मला दिसतंय, हे तुम्हापैकी बऱ्याच लोकांना हेही दिसेल की हे चित्र समोर आहे। मित्रांनो, लढणं हा एक भाग झाला, त्यातनं हार जीत होईल तो पुढचा प्रश्न आहे, पण लढणं एका अशा सैनिकाला सोबत घेऊन ज्याचे स्वतःचे मूलभूत मूळ जे आहे ते सैनिकाचे थाऱ्यावर नाही आहेत, अशा लोकांना घेऊन लढत जी आहे ती चळवळीमध्ये रूपांतर होत नाही आणि त्यातनं कुठनं यश साध्य होत नाही। मला जे दिसतंय, डायरेक्ट बोलतो मी तुम्हाला, की जर आपण अर्धवट लढलो, आणि जे मला दिसतंय की हे अर्धवट लढण्याचाच प्रकार आहे, तिथे कुठेतरी आपण अजून एका BJPच्या कार्यकर्त्याला कुठेतरी वाट मोकळी करतोय की त्याचा पराभव निश्चितच होता, पण कुठेतरी त्याला सोयीचं वातावरण होईल का ही मला अत्यंत मोठी काळजी आहे। आणि एक मात्र गोष्ट क्लिअर आहे की मला असं कुठलंही कारण बनायचं नाहीये ज्याच्यामुळे BJPचा एक नेता तिकडे संसदेत जाईल, संसदेत जाऊन त्या संविधानाला धोका होईल असं कुठलं पाऊल माझ्या हाताने मला उचलत नाहीये आणि ते मी करावं नाही असं माझा ठाम विश्वास आहे आणि मी त्याला कारणीभूत ठरणार नाही।
मी इथं आलो होतो काँग्रेस आणि BJP दोघांनाही हरवायला, पण सध्याची परिस्थिती बघता मी काँग्रेस आणि BJPला हरवायला नाही, मी एकंदरीत कुठंतरी एक कारण ठरेल ज्याच्यामुळे BJPचं सीट निवडून येईल आणि मला ते मुळीच नको आहे. त्यासाठी इकडे सगळ्यांना तुमच्यासमोर आलोय, तुमच्यासमोर आवाहन करतो की मी माघारी घ्यायचं ठरवलेलं आहे.